हालेलुया. नमस्कार माझ्या बालमित्रांनो, मैत्रिणींनो. आज मी पास्टर जयमाला तुमच्यापुढे सुंदर असं वचन घेऊन आलेले आहे. प्रेज लॉर्ड, गॉड ब्लेस यू. प्रभू येशूची शांती असो तुम्हाला. आज तुम्ही म्हणत असाल एवढ्या पास्टर का नटल्यात? हालेलुया. तर मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की येशूने जात धर्म बनवलेले नाही आहे. येशू सर्वांचा परमेश्वर आहे. आणि मला तुमच्यामधून एक गैरसमज लोकांनी गैरसमज निर्माण केलेला आहे. हालेलुया. तर तो गैरसमज असा आहे की येशूमध्ये गेलं तर बायकांनी बांगडा नाही घालायच्या, गळ्यातलं नाही घालायचं, टिकल्या नाही लावायच्या. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये असं कुठे लिहिलेलं नाही आहे. कारण जुन्या करारामध्ये अब्राहमाने जी आपली सून आणायची होती तिला पाटल्या, नथ सर्व काही दिलेलं आहे घालण्यासाठी. हालेलुया. आणि तिला वाजत गाजत घेऊन आलेलं आहे तिचं स्वागत करून. हालेलुया. म्हणून मी हा पेहराव घातलेला आहे. बाकी मला हा लोकांमधला गैरसमज दूर करायचा आहे. मी करणारी कोण आहे? परमेश्वरच करत आहे. हालेलुया. परमेश्वर कुठलं जात धर्म पंथ बनवायला आलेलं नाही. परमेश्वराने एक स्त्री आणि पुरुष निर्माण केलेला आहे आणि त्या परमेश्वराची आपण सगळी मुलं आहोत, लाडकी मुलं. पण आपण काही कारणास्तव प्रभूला काही लोकांवर ओळखत नाही आहेत. प्रभू एक लोकांना स्पर्श करत आहे आणि प्रभू प्रत्येकाला दाखवत आहे की मी प्रभू आहे म्हणून. तर तसंच मी मराठी घराण्यातली मुलगी आहे. हालेलुया. आणि मलाही माझं आडनाव, मी एक मराठी आहे, बाविस्कर आहे, एक मराठी मुलगी आहे. हालेलुया. आणि परमेश्वराचं वचन सांगतं मी शुद्ध मराठी आहे. हालेलुया. मराठी मातृभाषा आहे माझी, मराठी बोलत आहे. हालेलुया. तसेच जात धर्म नाही आहे माझ्या गोंडास मित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या बंधू भगिनींनो, माझ्या आईबाबांनो, भावांनो, सर्वांना मी हे निक्षून सांगत आहे की हे जात धर्म परिवर्तन करायला येशू ख्रिस्त आलेलं नाही. येशू ख्रिस्त हृदय परिवर्तन करायला आलेलं आहे. आणि म्हणून मी आज मला हे दाखवून द्यायचं आहे की येशूमध्ये येऊन माणूस बदलतो. हालेलुया. आणि ह्या पवित्र शास्त्र आहे शुद्ध मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये, गुजरातीमध्ये, तमिळमध्ये, कन्नडामध्ये, जे 2300पेक्षा अधिक भाषा आहेत त्या सर्व भाषेंमध्ये येशूची प्रार्थना चालते. देवाने जात धर्म बनवला नाही तर परमेश्वराने भाषा बनवलेला आहे. हालेलुया. हालेलुया. तर मला सर्वांना हे निक्षून सांगायचं आहे, शुद्ध मराठीमधून मी तुमच्याशी बोलत आहे. मराठी मुळा पेहराव घातलेला आहे. परमेश्वरामध्ये असं नाही आहे की नटायचं नाही आहे, बायकांनी नटायचं आहे. चांगलं बाईला सुंदरता बाईने पेहराव घालून सुंदरता दिसते. तसंच ते आपल्या असं माणसाचं मन आतूनही सुंदर हवं आहे. हालेलुया. वरच्या पेहरावाने सुंदर दिसलं नाही पाहिजे, तर आतूनही मन सुंदर पाहिजे, स्वच्छ पाहिजे. प्रभूला आवडेल असं वागणारं आवडेल असं माणूस व्यक्तिमत्व हवं आहे परमेश्वराला. परमेश्वर बाहेरच्या रूपावर नाही तर अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. तर माझ्या बालमित्रांनो, मैत्रिणींनो, मला तात्पर्य हे आहे वचन सांगण्याचं की तुम्हाला एक माहिती करून देते. मी आज सुंदर अशी नटले, सुंदर अशी नथ घातले, कानातले घातलेत, झुमके मिळाले नाहीत, मग हे असे कानातले. तर मला शुद्ध मोत्याचा पेहराव घालूनच सर्व मला बसायचं होतं तुमच्यापुढे. पण मला हे मला दाखवण्यासाठी नाही, तर मला हे दाखवून द्यायचं आहे की बघा, परमेश्वरामध्ये फक्त पाप नाही करायचं आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवायचा. हालेलुया. आणि हो, मला एक सांगायचं आहे की मी जेव्हा हे वचन होतं माझं देऊन पूर्ण, त्याच्यानंतर मी आजारी लोकांसाठी प्रार्थना करते. तर तुम्ही माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या भावांनो, हे वचन तुम्ही अर्धवट ऐकत जाऊ नका, पूर्ण वचन ऐका. कारण वचन ऐकून वचनाद्वारे परमेश्वर तुमच्याशी बोलत असतो. हालेलुया. वचनाद्वारे परमेश्वर तुमच्याशी बोलत असतो आणि त्या वचनाद्वारे तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतात. हालेलुया.
आणि परमेश्वराचं वचन सांगतं परमेश्वर महान आहे, तो सर्वशक्तिमान आहे, तो राजांचा राजा आहे. मागे मी तुम्हाला सांगितलं की हजेकल अध्याय 37मध्ये परमेश्वराने शुष्क हस्तीच्या खोऱ्यापासून सेना तयार केलेली आहे. तर परमेश्वर सर्व काही करायला शक्तिमान आहे. त्या जिवंत देवाच्या आपण मुलं आहोत. हालेलुया. आणि येशूमध्ये येणं म्हणजे जात धर्म बदलला नाही. हालेलुया. लोक खूप काही पसरवतात. जे येऊन गेलेले आहेत ना त्यांच्या कामासाठी, आम्हाला असंच मिळालं पाहिजे, आम्हाला तसं मिळाले पाहिजे, आणि तेच शहाणे लोक आहे ना लोकांमध्ये गलत फॅम्या पसरवतात, गैरसमज पसरवतात. हालेलुया. ते स्वतः येऊन गेलेले आहेत, त्यांना माहिती आहे की येशूमध्ये हे असं काहीच नाही आहे. लोक म्हणतात येशूमध्ये गेलं की धर्म बदलतं. मग आपण जसं आपल्या मित्रमैत्रिणी असतात, आपले बंधू असतात, भगिनी असतात, मैत्रिणी असतात. जसं एक मुस्लिम आहे तर ते लोक आपण त्यांच्याकडे जातो, त्यांच्या दर्ग्याला जातो. मग आपण मुस्लिम होतो का? नाही. फक्त भाषा बनवल्या आहेत, जाती नाही आहेत. मुस्लिम, हिंदू, मराठा हे सगळे येशूचीच मुलं आहेत. हालेलुया. आणि फक्त भाषा बनवलेल्या आहेत. आपण एकसारखेच दिसतो सगळे, फक्त कुणी कलरने काळा आहे, कुणी कलरने गोरा आहे, कुणी सावळा आहे. हालेलुया. फक्त आपल्याला, म्हणून मी तुमच्या पुढे असा पेहराव घालून बसलेला आहे. हालेलुया. तर स्तोत्रसंहिता, हालेलुया, स्तोत्रसंहिता अध्याय 119. हालेलुया. स्तोत्रसंहिता जुना करार अध्याय 119 वचन 113 मी वाचते, तुम्ही कान देऊन ऐका. आणि हो, मला सांगायचं हे आहे की तुम्ही वचन पूर्णपणे ऐका. आणि त्याच्यानंतर मी वचन संपल्यानंतर आजारी लोकांसाठी, प्रत्येक आजारीच नाही, काही प्रॉब्लेम्स आहेत त्या सर्व गोष्टींसाठी मी प्रार्थना तुमच्यासाठी करते. आणि ती प्रार्थनेमध्ये तुम्ही विश्वासाने भाग घ्यायचा आहे. आजारी भाग घ्यायचा आहे. आजारी भागावर हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवायचा आहे. विश्वास करायचा आहे. माझा विश्वास, तुमचा विश्वास, माझी प्रार्थना, तुमची प्रार्थना एक मताने जेव्हा आपले एकत्र येतो आणि ती स्वर्गीय पित्याकडे येशूच्या नावात मान्य होते, आणि तेव्हा आपल्या जीवनातले आजार, दुःख, संकट निघून जातात. हालेलुया. म्हणून तुम्ही वचन ऐकल्यानंतर ही प्रार्थना नक्कीच अटेंड करा. 2-3 मिनटाची प्रार्थना, 2-3 मिनटं असते, जास्त वेळ नाही घेत तुम्ही. कारण आपण पिक्चरला, मूवीला जातो, 3-3, 4-4 तास ते मूवी बघत असतो, खुर्चीला खिळून. थोडासा पण पिक्चर पुढे जाऊ नये, शॉर्ट जाऊ नये त्याचा, म्हणून आधीच जाऊन बसतो आपण. त्या पिक्चरने आपल्याला काही मिळत नाही. पिक्चरने माणूस काय होतं, त्याच्यातून आपल्याला काही शिकायला मिळत नाही. हालेलुया. एखादे असतात पिक्चर, असं नाही, असतात चांगले, पण आजकाल त्याच्यातून शिकण्यासारखं काही भेटत नाही. एखादं क्वचित मिळतं. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतात, तर हे वचन ऐकणार, त्याच्यातून आपल्याला परमेश्वर बोलत आहे. जर तुम्ही विश्वास ठेवताय की माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ह्या वचनाद्वारे परमेश्वर देत आहे, असं जर तुम्ही विश्वास ठेवताय, ह्या मुलीला जी तुमच्यासमोर वचन देते, ह्या मुलीला परमेश्वराने पाठवलेलं, येशू ख्रिस्ताने पाठवलेलं आहे तुमच्यापर्यंत वचन घेऊन तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. तर तुम्ही विश्वास करता की मला येशूने पाठवले, आणि जो माझ्यावर विश्वास, माझ्या ह्या व्यक्तीला येशूने पाठवले, तो माझ्यावर विश्वास ठेवतो, तो येशूवर विश्वास ठेवतो, आणि जो येशूवर विश्वास ठेवतो तो पित्यावर विश्वास ठेवतो. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर चला मग आपण जास्त वेळ न घेता आपण वचनाला सुरुवात करूया. हालेलुया. आमेन. आमेन म्हणजे आमेन म्हणजे जे काही आपण प्रार्थना येशूकडे मागितली ती पूर्ण झाली. आमेनचा अर्थ आहे. प्रेज द लॉर्ड म्हणजे प्रभू येशूची तुम्हाला स्तुती असो, देवाची स्तुती असो. हालेलुया. हालेलुया म्हणजे देवाची स्तुती असो. त्याला इब्री भाषेमध्ये हा शब्द आहे, पण त्याला कुठल्याही भाषेत म्हणजे ट्रान्सलेशन करता येत नाही. मग मराठीमध्ये पण हालेलुया, सगळ्या गोष्टीत हालेलुया बोलता येतं. तर मी तुम्हाला शुद्ध मराठीमध्ये सांगते वचन, आणि त्या वचनाद्वारे परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करेल असा मी विश्वास करते. आमेन. तर पहा, परमेश्वराचं वचन सांगतं, स्तोत्रसंहिता अध्याय 119 वचन 113 सांगता, मी दुटप्पी मनुष्यांचा द्वेष करतो, तथापि तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे. हालेलुया. जो परमेश्वराचा दास आहे तो म्हणतो, मी दुटप्पी म्हणजे 2 तोंडी मनुष्य. आता वेगळं बोलेल, थोड्या वेळाने वेगळं बोलेल. हालेलुया.
अशा मनुष्याचा परमेश्वराला क्रोध आहे. आणि जो परमेश्वराचा दास आहे, तो वचनामध्ये बोलत आहे स्तोत्रसहितामध्ये, तो बोलतो मी दुटप्पी मनुष्यांचा द्वेष करतो. दोन तोंडी मनुष्याचा तो देवाचा दास द्वेष करतो. तर परमेश्वराला किती परमेश्वराला आवडत असेल का? हालेलुया. आणि आपल्यालाही आवडत नाही. हालेलुया. तथापि तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे. परमेश्वराचा दास म्हणतो या पवित्र शास्त्रामध्ये जे मला तू नियम दिलेले आहेत. नियम काय आहे? पाप करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, जे काय आहे पाप आहे, व्यसन करू नको, आपली पत्नी असताना एका दुसऱ्या स्त्रीकडे पाहू नकोस. सगळ्या स्त्रिया आपली पत्नी सोडून सगळ्या स्त्रिया तुला बहिणी समान आहेत. हालेलुया. आई समान आहेत. पुरुषाला आणि पत्नीलाही सांगितलेलं आहे आपला पती असताना तू इतर पुरुषांकडे पाहू नकोस, कारण ते तुला सर्व भावासारखे आहेत, पप्पासारखे आहेत. हालेलुया. मग पवित्र शास्त्र किती पवित्र आहे, ते नियमशास्त्र किती चांगले आहेत. जे परमेश्वराला आवडत नाही ते आपल्याला करायचं नाही. हालेलुया. हालेलुया. देवाचे नियमशास्त्र ज्या व्यक्तीला प्रिय आहे, बायबल ज्यांना प्रिय आहे, देवाचं वचन ज्यांना प्रिय आहे, त्यांच्या जीवनातच परमेश्वर कार्य करतो. हालेलुया. तर 114 वचन सांगतं, तू माझा आश्रय व माझी ढाल आहेस, मी तुझ्या वचनांची आशा धरतो. परमेश्वराचा दास काय बोलतो? तू माझा कोण आहे? आश्रय आहेस. आपण मनुष्याला आश्रय नका ठरू समजू. हालेलुया. मनुष्य कायमचं सोबत राहत नाही. आज आहे उद्या नाही. हालेलुया. कधीही बोलावून येतं परमेश्वराचं आणि तो घेऊन जातो त्याच्याकडे. म्हणून परमेश्वराला आपला आश्रय आणि ढाल माना. ढाल म्हणजे आपल्यावर काही संकट येत असतील, काही येत असतील, तर त्या परमेश्वराकडे या, नमन करा, त्याला प्रार्थना करा, त्याच्यापुढे गुडघे टेका आणि त्याला ढाल बनवा आपली. हालेलुया. मी तुझ्या वचनाची आशा धरतो. हे जे वचन आहे आपल्याला सांत्वन देतं, आपल्याला प्रोत्साहन देतं. जेव्हा मी कधी निराश होते, उदास होते, मला माहिती, बघा मी एक पास्टर असून कधी कधी मलाही होतं असं. हालेलुया. कारण आपल्याला हा सैतान छळायला येत असतो, निराश करायला येत असतो. त्याची इच्छा आहे की सगळेजण माझ्याकडे यावेत नरकामध्ये. हालेलुया. पण परमेश्वर आपल्याला एवढी प्रीती करतो, तो आपल्याला नरकात जाऊ देणार नाही. म्हणून त्याने तुमच्यासाठी संदेश हे पवित्र शास्त्र दिलेलं आहे आणि त्याने आधीच सांगून ठेवलेलं आहे या पवित्र शास्त्रामध्ये. म्हणून असं म्हणायची वेळच येणार नाही तुमच्यावर की आम्हाला काही माहीतच नव्हतं, आम्हाला माहीत नव्हतं स्वर्ग आणि नरक काय आहे, आम्हाला माहीत नव्हतं येशू कोण आहे, आम्हाला माहीत नव्हतं पिता परमेश्वर कोण आहे, पवित्र आत्मा काय आहे. तर माझ्या बाळांनो, आधीच तुमच्याकडे संदेश ते परमेश्वराने पाठवले. या संदेशावर तुम्ही जर विश्वास ठेवत नाही, या वचनावर तुम्ही विश्वास ठेवत नाही, तर तुम्हाला संदेश सांगणं मूर्खपणाचा असेल. हालेलुया. हालेलुया. तर आपल्याला या वचनांद्वारे वचनाची आशा धरायची आहे. वचन घेऊन आपण प्रार्थना करायची आहे, वचनाकडे आशा लावून बसायचं आहे. जसं पवित्र शास्त्रामध्ये करंती करा 2 पत्र अध्याय 8:9 सांगितलेलं आहे. नवीन करारामध्ये येशू बोलतो, तुमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, तो धनवान असता तुमच्यासाठी दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्हाला धनवान होता यावे. आमेन. त्या वचनाचा अर्थ असा आहे की प्रभू धनवान आहे, श्रीमंत आहे, त्याला लिंबू, नारळ, कोंबड्या, हार, तुरे, अगरबत्त्या, मेणबत्त्या काहीच लागत नाही. तो जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया. तो आपल्याला देतो. त्याने सर्व आपल्याला, त्याने स्वतःच्या प्रतिरूपाप्रमाणे आपल्याला बनवलेलं आहे. हालेलुया. आणि त्याचा श्वास आपल्या नागपुड्यात टाकलेला आहे, म्हणून आपण सजीव आहोत. मग आपण घमंड कसला करतो? घमंड हा करा की मी जिवंत देवाला जाणतो आणि ओळखतो. व्हावं. हालेलुया. हालेलुया. मग त्याचं वचन बोलतं, तो आपल्यासाठी, तो धनवान असता आपल्यासाठी दरिद्र झाला आणि त्याच्या दारिद्र्याने आपल्याला धनवान होता यावं, असं वचन आहे. परत जेव्हा आपण अस्थिर होतो तेव्हा तेसलोनिकरास 2 पत्र अध्याय 3:3 सांगता. नवीन करारामध्ये आपण जेव्हा अस्थिर असतो, ट्रेसमध्ये असतो, काही समजत नाही, अस्थिर एकदम गोंधळासारखं होतं, तेव्हा माझ्या बालमित्रांनो हे तेसलोनिकरास 2 पत्र अध्याय 3:3 सांगतात, प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करेल व त्या दुष्टापासून राखील. हे आपल्याला मनात वाईट विचार घालणारे, अस्थिर करणारा कोण आहे? सैतान. हालेलुया. तो आपल्याला देवापासून, बायबलपासून दूर करतो.
देवाच्या प्रार्थनेपासून दूर करतो, कारण त्याची इच्छा आहे की सर्व माझ्याकडे यावेत नरकामध्ये. आणि देवाची इच्छा आहे की माझ्या एकाही लेकराचा नाश होऊ नये. योहान 3:16 सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्याला दिला, की अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया, आमेन, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची शांती असो तुम्हाला. हालेलुया. आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू होली स्पिरिट. धन्यवाद पिता, धन्यवाद पुत्र, धन्यवाद पवित्र आत्मा. येशू मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आमेन. तर आपल्याला परमेश्वराची आपण वचनाची आशा धरले पाहिजे, की वचन सांगतं की प्रभू विश्वसनीय आहे. तर ते वचन कसं बोलायचं आहे? प्रभू स्वतःवर घेऊन जर आपण अस्थिर होतो तेव्हा बोलायचं आहे, प्रभू विश्वसनीय आहे, तुम्हाला स्थिर करी व त्या दुष्टापासून राखील. आमेन. हालेलुया. बघा, वचनाची आशा धरायची आपल्याला प्रत्येक गोष्टीतून. जसं यशाया 45 वचन 2-3 सांगता, परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्या पुढे चालेल व उंच सकल असलेले सपाट करीन व पितळी दरवाजे फोडून त्यांचे तुकडे करीन, लोखंडाचे अरसल मोडून टाकीन आणि तुला अंधारातील निधी व गुप्तस्थळी लपवलेले धन देईन. म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्रायलचा देव आहे. परमेश्वर आपल्याला वचनाद्वारे बोलतो, मग कशाला टेन्शन घेता? हालेलुया. म्हणून परमेश्वराच्या वचनाची आशा धरा. हालेलुया. अहो दुष्कर्मांनो, माझ्यापासून दूर व्हा, म्हणजे मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन. हालेलुया. देवाचा दास काय बोलतो? अहो दुष्कर्मांनो, माझ्यापासून दूर व्हा, म्हणजे मी देवाच्या आज्ञा पाळीन. आपण वाईट संगतीत राहिलो तर आपण पापास कारणीभूत होतो, आणि चांगल्या संगतीत राहिलो तर आपण काय करतो? आपल्याकडून पाप होत नाही. म्हणून दास बोलतो की बाबा, मी ह्या वाईट लोकांना माझ्यापासून दूर व्हा. म्हणून चांगले लोक, चांगले मित्र, चांगल्या मैत्रिणी, हालेलुया, देवाचे माणसं सहवासात असले पाहिजे. हालेलुया. जे तुम्हाला सतत देवाजवळ ठेवतात. हालेलुया. देवाचा दासच म्हणतो, कारण मी जर वाईट लोकांमध्ये राहिलो तर मी देवापासून दूर जाईन, बायबलपासून दूर जाईन, प्रार्थनेपासून दूर जाईन, आणि वाईट लोकांच्या संगतीत राहून माझ्याकडून पाप होईल आणि माझी जागा नरकामध्ये जाईल. मी नरकामध्ये माझी जागा ठरवलेली आहे. हालेलुया. म्हणून आधीच आपल्याला वाईट संगतीपासून दूर राहायचं आहे. जर आपण वाईट संगतीपासून दूर राहिलो तर आपल्याला पाप करू शकणार नाही. आपण देवाच्या आज्ञा पाळू, देवाला जसं आवडेल असं वागू. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. तू आपल्या वचनानुसार मला सांभाळ, म्हणजे मी जगेन. माझ्या असे संबंधाने मला फजित होऊ देऊ नकोस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहा, परमेश्वराचं वचन सांगतं की दास म्हणतो, तू आपल्या वचनानुसार मला सांभाळ. कारण परमेश्वराचं वचन सांगतं, परमेश्वर आपल्याला वचनाद्वारे सांभाळतो, आपलं रक्षण करतो. 121 स्तोत्रसंहिता सांगतं. हालेलुया. 121 स्तोत्रसंहितामध्ये परमेश्वर बोलतो, परमेश्वर काय आहे? तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही, इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही. आणि परमेश्वर काय करतो? 7वं वचन सांगतं 121मध्ये, परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील आणि तुझ्या जीवाचे रक्षण करील. माणूस रक्षण नाही करणार. हालेलुया. रक्षण कोण करणार? परमेश्वर. माझ्या माझ्या गोंडस बाळमित्रांनो, 191 स्तोत्रसंहितामध्ये आपल्या संरक्षणाची प्रार्थना आहे. हालेलुया. त्याच्यात लिहिलेलं आहे, जो परात्पराच्या गुप्तस्थली वस्तू तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वरला मी माझा आश्रय दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारदेशा पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल, तो तुझ्यावर पाकल घालेल, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल, सत्य तुला ढाल व कवच. कारण हे वचन आहे, हे प्रत्येक वचनाद्वारे परमेश्वर आपलं रक्षण करतो, परमेश्वर आपला सांभाळ करतो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराला सांगतो, परमेश्वरा तू आपल्या वचनानुसार मला सांभाळ, म्हणजे मी जगेन. परमेश्वर जर आपल्याला सांभाळ करतो तर आपण जगणार. हालेलुया. इथे तर सर्वांना मरायचं आहे, स्वर्गाने इथे पृथ्वीवर सर्व मरणार आहेत, पण पुढे सार्वकालिक जीवन आणि सार्वकालिक मरण आहे. सार्वकालिक मरण म्हणजे नरक आहे, सार्वकालिक जीवन म्हणजे स्वर्ग आहे. हालेलुया. हे जे नवीन लोक ऐकत असतील त्यांना हे हास्यास्पद वाटत असेल, पण जर तुम्ही थोडंसं छोटंसं मोहरीचं दाणं आहे ना, मोहरीचा तुम्ही भाजीमध्ये फोडणीला देता ना, डाळीमध्ये, हालेलुया, त्याच्या एवढा थोडा विश्वास ठेवा आणि तुम्ही विश्वासाने प्रभूकडे बोला, प्रार्थना करा. फक्त दुसऱ्यांच्या याचा नाश होऊ दे, त्याला असं होऊ दे असं नाही, त्याला मरण येऊ दे असं नाही. हालेलुया. हा प्रभू त्या माणसाला बदल, त्याला परिवर्तित कर, त्याला पश्चातापाची बुद्धी दे असं म्हणू शकतो. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतं, परमेश्वर काय करतो?
आपण त्याच्या वचनानुसार वागलो तर परमेश्वर आपल्याला जगू दे. हालेलुया. माझ्या आशे संबंधाने मला फजित होऊ दे नको. मी जे आशा धरले, देवाचा दास म्हणतो मी तुझ्यावर परमेश्वर आशा ठेवलेली आहे, तर मला काय फजित होऊ देऊ नको माझ्या वैरांपुढे. हालेलुया. परमेश्वर बोलतो, परमेश्वराचं वचन सांगतो, जो माझ्या चरणाशी येतोय मी त्याला कधीच लज्जित फजित होऊ देणार नाही. यशाया 54 बोललं आहे, परमेश्वर कधीच लज्जित फजित होऊ देणार नाही जो त्याला शरण जात होते. हालेलुया. मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन आणि तुझ्या नियमाकडे निरंतर लक्ष ठेवीन. परमेश्वराला आपला आधार बनवायचा आहे, कारण तो आपल्याला सुरक्षित ठेवतो. देवाचा दास म्हणतो मला आधार दे. आपण जर परमेश्वराकडे आधार मागितला तर तो आपल्याला सुरक्षित ठेवणार. तो आपलं ढाल आहे, कवच आहे. हालेलुया. वचन आपलं काय आहे? शस्त्र आहे. म्हणून ते गाणं आहे ना, मी एक यूट्यूबवर टाकलेलं आहे बघा, त्याच्यावर मी गाणं बोललेले आहे. लाठी भी नहीं, काठी भी नहीं, AK-47 भी नहीं, युद्ध करने जाएंगे हम, युद्ध करने जाएंगे. माझ्या पवित्र माझ्या गोंडस बाळमित्रांनो, 191 स्तोत्रसहितामध्ये आपल्या संरक्षणाची प्रार्थना आहे. हालेलुया. त्याच्यात लिहिलेलं आहे, जो परात्पराच्या गुप्तस्थली वस्तू तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वरला मी माझा आश्रय दुर्गा असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारदेशा पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझ्यावर पाकड घालेल, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. सत्य तुला ढाल कवच आहे. कारण हे वचन आहे, हे प्रत्येक वचनाद्वारे परमेश्वर आपलं रक्षण करतो, परमेश्वर आपला सांभाळ करतो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराला सांगतो, परमेश्वरा तू आपल्या वचनानुसार मला सांभाळ म्हणजे मी जगेन. परमेश्वर जर आपल्याला सांभाळ करतो तर आपण जगणार. हालेलुया. इथे तर सर्वांना मरायचं आहे, स्वर्गाने इथे पृथ्वीवर सर्व मरणार आहेत, पण पुढे सार्वकालिक जीवन आणि सार्वकालिक मरण आहे. सार्वकालिक मरण म्हणजे नरक आहे, सार्वकालिक जीवन म्हणजे स्वर्ग आहे. हालेलुया. हे जे नवीन लोक ऐकत असतील त्यांना हे हास्यास्पद वाटत असेल, पण जर तुम्ही थोडंसं छोटंसं मोहरीचं दाणं आहे ना, मोहरीचा तुम्ही भाजीमध्ये कडे फोडणीला देता ना, डाळीमध्ये, हालेलुया, त्याच्या एवढा थोडा विश्वास ठेवा आणि तुम्ही विश्वासाने प्रभूकडे बोला, प्रार्थना करा. फक्त दुसऱ्यांच्या याचा नाश होऊ दे, त्याला असं होऊ दे असं नाही, त्याला मरण येऊ दे असं नाही. हालेलुया. हा प्रभू त्या माणसाला बदल, त्याला परिवर्तित कर, त्याला पश्चातापाची बुद्धी दे असं म्हणू शकतो. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतं, आपण परमेश्वर काय करतो, आपण त्याच्या वचनानुसार वागलो तर परमेश्वर आपल्याला जगू दे. हालेलुया. माझ्या आशे संबंधाने मला फजित होऊ दे नको. मी जे आशा धरले, देवाचा दास म्हणतो मी तुझ्यावर परमेश्वर आशा ठेवलेली आहे, तर मला काय फजित होऊ देऊ नको माझ्या वैरांपुढे. हालेलुया. परमेश्वर बोलतो, परमेश्वराचं वचन सांगतो, जो माझ्या चरणाशी येतोय मी त्याला कधीच लज्जित फजित होऊ देणार नाही. यशाया 54 बोललं आहे, परमेश्वर कधीच लज्जित फजित होऊ देणार नाही जो त्याला शरण जात होते. हालेलुया. मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन आणि तुझ्या नियमाकडे निरंतर लक्ष ठेवीन. परमेश्वराला आपला आधार बनवायचा आहे, कारण तो आपल्याला सुरक्षित ठेवतो. देवाचा दास म्हणतो मला आधार दे. आपण जर परमेश्वराकडे आधार मागितला तर तो आपल्याला सुरक्षित ठेवणार. तो आपलं ढाल आहे, कवच आहे. हालेलुया. वचन आपलं काय आहे? शस्त्र आहे. म्हणून ते गाणं आहे ना, मी एक यूट्यूबवर टाकलेलं आहे बघा, त्याच्यावर मी गाणं बोललेले आहे. लाठी भी नहीं, काठी भी नहीं, AK-47 भी नहीं, युद्ध करने जाएंगे हम, युद्ध करने जाएंगे. कुणाशी युद्ध करायचं आहे? सैतानाशी. सैतान असं 2 शिंगा लावलेलं नाही, भूत नाही. आलेले सैतान आहे आपली गरिबी, आपली लाचारी, भांडणं, झगडे, अशांती, कर्ज, गरिबी, आजारपणा, घटस्फोट, भांडणं, नवरा बायकोमध्ये भांडणं, झगडे. हालेलुया. एक अंतराने एक प्रकाश असा अशा लोकांमध्ये संसार नाही होऊ शकत. दोघांनीही दिव्यप्रकाशात यायचं असतं, ऐकायचं असतं. एक जर शिकवते आपल्याला चांगलं प्रभूबद्दल, त्याचं ऐकायचं असतं, सन्मान करायचं असतं, कारण ते व्यक्ती देवाने पाठवलेलं असतं तुमच्यासाठी. पण काही लोकांना कळत नाही. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराला आपला आधार बनवा, तो तुम्हाला सुरक्षित ठेवेल आणि तुझ्या
प्रभू मला तुझ्या नियमाकडे निरंतर लक्ष ठेवीन मी. हालेलुया. परमेश्वराच्या नियमाकडे. कारण पवित्र शास्त्र काय सांगतं, प्रभूला काय आवडतं, प्रभूची इच्छा काय आहे, हे लक्ष ठेवून चालायचं. हालेलुया. तुझ्या नियमांपासून बहकणाऱ्या सर्वांचा तू धिक्कार करतोस, त्यांचे कपट निरर्थक आहे. हालेलुया. तुझ्या नियमांपासून बहकणाऱ्या जे लोक प्रार्थनेला येऊन भटकून जातात, बहकतात, येतात थोड्या दिवसापुरते, मोठ्या मोठ्या वार्ता करतात, असं मी तसं, मी देवाचं कार्य करीन, मी असं करीन, मला देव पाहिजे, देवाशिवाय माझ्या जगात मला देवच पाहिजे, मला लोक नकोत, मला मित्र नकोत, मला कोणी नकोत, मला फक्त येशू पाहिजे, मला येशू पाहिजे. थोड्या दिवस येतात, वाफा मारतात आणि लगेचच डगमगतात आणि निघून जातात. हालेलुया. त्यांनी मजाक म्हणून देवाला घेतलेलं आहे. हालेलुया. त्यांनी विश्वास नाही ठेवला देवा. हालेलुया. त्यांनी गैरसमज निर्माण करून घेतले. कारण ज्यांना समोरच्या व्यक्तीतलं चांगलं दिसतच नाही, कारण ते आपल्यासाठी काय करते, आपल्याला काय शिकवते, काय बोलते, देवापासून दूर जाऊ देत नाही. पण जर त्या व्यक्तीला पवित्र आत्म्याची बुद्धी असेल आणि त्याचं देवावर प्रेम असेल तर त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीचे मनोगत कळेल. हालेलुया. हालेलुया. तर परमेश्वराला अशा लोकांचं काय आहे, परमेश्वर धिक्कार करतो. जो त्याला जाणून पण त्याचा मार्ग सोडून जातो आणि त्याच्या मार्गात राहून पण चुका करतो, त्याला पण परमेश्वर धिक्कार करतो. पण तो पश्चाताप करतो, क्षमा मागतो आणि पुन्हा चांगल्या वळणावर येऊन पुन्हा त्याचं ऐकून त्याला आवडेल असं वागतो, चुकांचा कबुली देतो, पश्चाताप करतो आणि पुन्हा देवाकडे येऊन चांगलं वागतो. देव त्याला जवळ घेतो. हालेलुया. आणि जे कपटी लोक आहेत, कपट करणारे, देवाला असे पण लोक आवडत नाही. शुद्ध मन, बडबड करणारे लोक, आतमध्ये कपट ठेवून बोलणारे लोक देवाला माहिती आहे. हालेलुया. माणसाने न्यायनिवाडा करू नका. हालेलुया. हालेलुया. चुकीचं वागणाऱ्या लोकांवर परमेश्वर काय करतो, धिक्कार करतो. हालेलुया. पृथ्वीवरील 119 वचन सांगतं, पृथ्वीवरील सर्व दुर्जनांस तू गाळासारखे दूर करतोस, म्हणून तुझे निर्बंध मला प्रिय आहेत. पृथ्वीवरील जे दुर्जन लोक आहेत, परमेश्वर काय करतो, अशा लोकांना पनिश करतो. कर, तुला जेवढं करायचं ते कर, पण परमेश्वर तुझा झाडा गेले लक्षात ठेव. उपदेशकमध्ये बोललेला आहे प्रभू. हालेलुया. तुला जे करायचे ते कर, मी तुला एकदम गाळासारखे दूर करणार आहे. हालेलुया. आणि परमेश्वराचा दास म्हणतो, मला प्रभू तुझे निर्बंध प्रिय आहेत, म्हणजे तुझे नियम, तुझं ते आज्ञा आहेत ते मला प्रिय आहेत. जो देवाच्या आज्ञाला प्रिय मानतो, देवाला प्रिय मानतो, देवाला घाबरून चालतो. कारण मी बंद खोलीत काय करतो, मी बाहेरच्या जगात काय करतो आहे, मी चुकीचं काय वागतो हे जगाला नाही दिसत, पण परमेश्वर जो ऊपर बैठा है ना, मास्टर, उसकी नजरें सब पर है. त्या मास्टर की नजरें सब पर है. मोठा CC कॅमेरा बांधला आहे. परमेश्वर छोट्याशा मंदिरात राहत नाही. स्वर्ग त्याचं सिंहासन आहे आणि पृथ्वी त्याची पाय ठेवायची जागा आहे. तर कुठलं मंदिर आपण बांधणार परमेश्वराला? हालेलुया. 120 वचन सांगतं, तुझ्या भयाने माझ्या अंगावर काटा उभा राहतो, तुझ्या निर्णयांना मी भीतो. हालेलुया. परमेश्वराचा दास काय बोलतो, तुझ्या भयाने माझ्या अंगावर काय होतो, काटा उभा राहतो. हालेलुया. तुझ्या निर्णयांना मी भीतो. जो परमेश्वराचा दास म्हणतो, परमेश्वराच्या माणसाने देवाला घाबरलंच पाहिजे. घाबरलं पाहिजे पाप करायच्या आधी, चुकीचे निर्णय घ्यायच्या आधी. हालेलुया. तू इथं मजा करणार आहेस, पुढे काय आहे, इथे पण मजा कराय, इथे किती दिवस मजा करणार आहेस तू? हालेलुया. 50च्या आत तू मजा करशील, पण नंतर मजाची काय होईल, सजा. आणि हे नका समजू की वर देवाकडे गेल्यावरच आम्हाला शिक्षा मिळणार आहे. नाही, इथे पृथ्वीवर राहून पण भोगायला मिळणार आहे आणि नंतर तर ते सार्वकालिक भोगायचं आहे. हालेलुया. परमेश्वर सगळे CC कॅमेरे लावून ठेवलेले आहेत माणसांवरती आणि त्याच्यामध्ये वाढणाऱ्या लोकांवर तर परमेश्वराची करडी नजर असते. हालेलुया. कारण त्या परमेश्वराने त्या व्यक्तीला ह्यासाठी निवडलेलं असतं, ह्यासाठी उद्धार केलेला असतो की तुझ्याद्वारे इतर लोकांना कळावं की येशू प्रभू आहे. आता योजनेला म्हणून आपण देवाला काही कृत्य करताना आपण ह्याला हाईट करतो, त्याला हाईट करतो, असं करतो, तसं करतो, काय काय करतो. हालेलुया. जे परमेश्वरामध्ये येऊन गेलेले लोक आहेत त्यांना मला निक्षून सांगायचं आहे, बाळांनो घाबरा. हालेलुया. परमेश्वर मंद क्रोधी परमेश्वर आहे. आम्ही काही करू शकत नाहीत. आम्ही चुकलो लगेच पनिश करतो, आम्हाला परमेश्वर शिक्षा करतो. पण आम्ही परमेश्वराला घाबरून चालतो.
आणि जे पाप करून घेतात ना, परमेश्वर त्यांना पाळतो. हालेलुया. जे त्यांना घाबरत नाहीत, देवाच्या माणसांना काटे आले पाहिजेत अंगावरती. हालेलुया. आणि कुणाचं, माझ्या शहाण्या बाळांनो, कुणाचा न्यायनिवाडा करू नका तुम्ही न्यायनिवाडा करणारे परमेश्वर यहोवा नाही आहे. हालेलुया. कारण न्यायनिवाडा निर्गमन 14:14 सांगतं, तुम्ही शांत राहा. मोशे बोललेलं आहे, तुम्ही शांत राहा, परमेश्वर तुमच्या वतीने लढेल. हालेलुया. पण परमेश्वराची माणसांची इच्छा हेच असते की कुणाचा नाश नाही हो. देवाची इच्छा आहे ना नाश होऊ नये, तर आमची पण इच्छा हीच असणार. अजूनही वेळ गेलेली नाही. सुधरा. 119 स्तोत्रसंहिता अध्याय 119 स्तोत्रसंहिता 113 ते 121 स्तोत्रसंहिता 113 ते 120 मी तुमच्यावर समोर वचन सादर केलं. त्या वचनाद्वारे परमेश्वर तुमच्या जीवनात नक्कीच कार्य केलं असेल. तुमच्या अंगावर सुद्धा काटा उभा राहिला असेल. जे नवीन आहेत, प्रभूमध्ये आहेत, सर्वांना माझं सांगणं आहे, या प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. प्रभू येशू मधुर आहे, त्याचा स्वाद चाखा. तो खूप गोड आहे. तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. तो माझ्यावर प्रेम करतो. तो तुमच्यावरही प्रेम करतो. आणि परमेश्वर खूप खूप चांगला आहे. खूप चांगला आहे माझं. आणि परमेश्वर खूप खूप चांगला आहे. खूप चांगलं आहे माझ्या बाळांना. खूप चांगलं आहे. तो तुमच्यावर प्रीती करतो, माझ्यावर प्रीती करतो, सर्व राष्ट्रावर प्रीती करतो. म्हणून परमेश्वराचं आगमन होणार आहे. तुम्ही लवकरात लवकर या आणि प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. आणि पहा, प्रभू येशू तुम्हाला बोलवत आहे. हालेलुया. आमेन. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. कुठल्याही गोष्टीसाठी, कुठल्याही विश्वासाने त्या प्रार्थनेत भाग घ्या. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर नंबर दिलेला आहे, तर तेव्हा तुम्ही केव्हाही प्रार्थना घेऊ शकता. हालेलुया. आणि इतर लोकांना पण वचन शेअर करा. हालेलुया. परमेश्वर तर हे शेअर करणारच आहे. म्हणूनच परमेश्वराने मला यूट्यूब चॅनलवर उभं केलेलं. हालेलुया. आणि या वचनाद्वारे परमेश्वर तुमच्या जीवनात नक्कीच कार्य करेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर पिता. विश्वासाने तुमच्या छाती, तुमच्या जेव्हा ज्या भागावर आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही आपल्या छातीवर हात ठेवा. विश्वासाने कुठल्याही गोष्टीसाठी प्रार्थना घेऊ शकता, पण चांगल्या गोष्टीसाठी, कोणाचं वाईट करण्यासाठी नाही. हालेलुया. तुमचं जर वैरी आहे, तुमचं त्याच्याशी भांडण आहे, तर पहिलं त्याला तुम्ही क्षमा करा. तुमच्या मनामध्ये कुणाबद्दल राग असेल त्या व्यक्तीला क्षमा करा. आपल्या पापांचा पश्चाताप करा. आणि मग परमेश्वर बघा तुमच्या जीवनात कार्य करेल. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर पिता. नाजरेथ येशूच्या नावात प्रार्थना मागते पिता परमेश्वर. या क्षणाला प्रभू मी नम्र होऊन तुझ्या चरणाशी स्वतःला समर्पित करते. प्रभू, जे बहीण भाऊ, आजी आजोबा, आई बाबा, लहान मुलं, जे काही प्रार्थनेत वचन भाग घेतलेला आहे प्रभू, त्या वचनामध्ये वचन ऐकत आहेत आणि ह्या प्रार्थनेत त्यांनी भाग घेतलेला आहे. त्यांच्या जीवनातील प्रत्येक आजार, दुःख, संकट, कर्ज, करणी, गरिबी, लाचारी, 10 पिढीचे सर्व श्राप, भांडण, झगडे, अशांती, पोटदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, मणक्याचे आजार, मूळव्याध येशूच्या नावात निघून चाललेला आहे. कारण प्रभू येशूने सर्वांना चंगाई देण्यासाठी चापकाचे 39 फटके खाल्लेले आहेत. आणि ह्या राष्ट्रामध्ये 39 आजार आहेत. आणि त्या 39 आजाराला प्रभू येशूने 2000 वर्षापूर्वी स्वतः चापकाचे 39 फटके खाऊन या 39 तुमच्यातल्या आजारांना प्रभू येशूने चंगाई दिली आणि तुम्हाला छुटकारा दिलेला आहे. भूत, प्रेत, जादू, तोरा, तंत्र, मंत्र करण्याच्या दुष्ट आत्म्याला मुळासकट बांधून येशूच्या नावामध्ये या क्षणाला फेकून देते. सोडा आणि निघा यांच्या शरीरातून, जीवनातून कायमचं निघून जा. तुम्हाला धमकावते येशूच्या नावामध्ये. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करायला शक्तिमान आहे. जो मला अभिषेक दिला आहे परमेश्वराने चंगाईचा, जो मला आशीर्वाद दिला आहे प्रभूने दुष्ट आत्म्यांना घालवण्याचा, सर्व दुष्ट आत्म्यांना धमकावते. सोडा आणि निघा यांच्या जीवनातून. निघा. कर्ज आहे येशूच्या नावात निघून चाललेला आहे. ज्यांच्या घरात भांडण, त्यांच्या घरामध्ये प्रभू येशूची शांती उतरत आहे. ज्यांच्यावर कर्ज झालेलं आहे त्या कर्जाच्या दुष्ट आत्म्याला मुळासकट येशूच्या नावात उपटून फेकून देते. त्यांच्यावर छुटकारा घोषित करते. आणि यशाया अध्याय 45 वचन 2-3, करंथीकर पत्र 2 पत्र अध्याय 8 वचन 9, अनुवाद अध्याय 15 वचन 6 सर्वांवर मी क्लेम करते. आणि या क्षणाला सर्वांना येशूने पूर्णपणे बरं केलेलं आहे असा मी विश्वासाने घोषणा करते. प्रभू सर्वांच्या जीवनात आनंद घेऊन ये, तुझी शांती घेऊन ये. आणि मला खूप साक्षी होत प्रभू लोकांच्या. आणि मला विश्वास आहे माझी ही प्रार्थना ते स्वर्गीय बापा येशूच्या नावात मान्य केली म्हणून मी धन्यवाद देते. की त्या सारा आदर महिमा
तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागतो ना ऐकते त्या. माझी प्रार्थना स्वर्गीय बापा तू येशूच्या नावात मान्य केली म्हणून धन्यवाद. ते मी जे बोलले ते घडेल आणि मागितले मिळालं आहे असा विश्वास करते येशूच्या नावामध्ये. आमेन आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची शांती असं तुम्हाला. प्रभू तुमच्यावर प्रेम करतो. प्रभू माझ्यावर प्रेम करतो. येशू, आय लव्ह यू लॉर्ड. आय लव्ह यू जीसस. आय लव्ह यू होली स्पिरिट.